नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण माणूस बांधूया या पाठाचा उर्वरित भाग अभ्यासणार आहोत. याच्या आधीच्या तासिकांमध्ये आपण पाहतोय की लेखकाने एक खंत व्यक्त केलेली आहे की आजच्या काळामध्ये विज्ञान युगाच्या काळामध्ये आणि इंटरनेट आणि मोबाईल ज्या ठिकाणी सहज म्हणून वापरला जातो अशा काळामध्ये हृदयाशी होणारा संवाद मात्र खुंटलेला आहे. जो संवाद घडतोय तो इंटरनेटच्या मार्फत घडतो आहे किंवा मोबाईलच्या माध्यमातून घडतो आहे. आणि या संवादाचं मूल्य इतकं तुडवल्या गेलेलं आहे या काळामध्ये, इतक्या खालच्या पातळीला गेलेलं आहे की पूर्वीच्या काळामध्ये घर, शाळा आणि मंदिर समाजाची जी आशास्थानं होती ती सुद्धा या काळामध्ये घराचं तर 4 घटकांचा निवारा घर झालेला आहे. आई वडील दोघंही कामावर असल्यामुळे मुलंही अगदी या ट्युशन्समधून त्या ट्युशनमध्ये, क्लासमधून त्या क्लासमध्ये असं फिरत असताना संवाद राहतो तो फक्त गरजांपुरता आणि तांत्रिक स्वरूपाचा संवाद राहतो. जसं फी भरायला पैसे हवेत, हॉटेलमध्ये जाऊया वगैरे, या संदर्भात आपण चर्चा केली होती. आणि ह्याला संवाद म्हणता येत नाही असं लेखक म्हणतात. म्हणजे अशा पद्धतीच्या फक्त काम भागवण्यापुरतं जे बोलणं असतं त्याला संवाद म्हणता येत नाही. तर संवाद काय असतो? एक आत्म्याची साध असते, तोच संवाद. आत्म्याची साध असते तोच संवाद. मनापासून जो केला जातो तो खऱ्या अर्थाने संवाद. ती नसेल तर मग गोंगाटच. आत्म्याची जर साध नसेल तर जो संवाद घडेल तो अर्थात गोंगाटच आहे. त्या ठिकाणी संवाद होऊ शकत नाही असं लेखक आपल्याला सांगतात. पुढे काय म्हणतात पहा. पान नंबर आहे 30 आणि परिच्छेद आहे कृत्रिम पाऊस पाडण्याचा आटापिटा करावा. तशा प्रकारे काहीशी अगतिक झालेली माणसं कुठं ईमेल, कुठं चॅटिंग, कुठं SMS, कुठं फोनवरून बिनचेहऱ्याने बडबडत राहतात. बघा आता आपलं रेकॉर्डिंगचा हाच प्रकार आहे ना, बिनचेहऱ्याची बडबड है ना. आपण भेटत नाही आहोत. आपलाही संवाद आता हृदयातून हृदयापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि इथं कितपत तुम्ही ते ऐकता आहात हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. मी मात्र पूर्ण प्रयत्न करते तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा. ओके. कृत्रिम पाऊस पाडण्याचा आटापिटा करावा तसा, म्हणजे कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी जसा आटापिटा करावा लागतो, आटापिटा करणे, प्रयत्न करणे, महत् प्रयत्न करणे, तशा प्रकारे आजची ही माणसं अगदी अगतिक झालेली आहेत. कृत्रिम प्रकारचा संवाद साधण्यासाठी ते सुद्धा आटापिटा करताना आपल्याला दिसतात. मग हा आटापिटा ते कशा पद्धतीने करतात? कुठं ईमेल करून, कुठं चॅटिंग करून, कुठं SMS करून, कुठं फोनवरून बिनचेहऱ्याने बडबडत राहतात. फोन केला की चेहरा दिसणारच नाही ना. व्हिडिओ कॉल करणं वेगळं आणि कॉलिंग जर केलेलं असेल तर चेहरा दिसणार नाही. तिथे मग बिनचेहऱ्याची बडबड होत राहते. बडबड अभ्यस्त शब्द, पूर्ण अभ्यस्त शब्द आहे. बडबडत राहतात. बोटांनी बटनांचा खेळ म्हणजे संवाद नव्हे, बोटांनी बटनांचा खेळ. कारण SMS जर करायचा आहे आपल्याला, चॅटिंग जर करायचं आहे तर अर्थात आपल्याला बोटांचं काम पडेल. आणि मोबाईलमध्ये जो कीबोर्ड दिलेला असेल आपण त्याचा वापर करून टाईप करत राहतो. आणि हा जो संवाद आहे हा संवाद म्हणजे काय आहे? बोटांनी बटनांना केलेला किंवा बटनांचा खेळ म्हणजे संवाद नाही. त्याची सोबत होत नाही, साथ लाभत नाही. एक भरून उरलेलं एकाकीपण. रात्रीचा घट्ट दगड पहाटेपर्यंत न्यायचा बस. रात्रीचा घट्ट दगड पहाटेपर्यंत न्यायचा बस. हा आपला काय राहिलेला आहे? संवादाचं स्वरूप राहिलेलं आहे. की जरी आपण बोलतो आहे, चॅटिंग करताना म्हणा, SMS माध्यमातून म्हणा, ईमेलच्या माध्यमातून म्हणा, आपल्या सोबत आहेत ते फक्त आपली बटणं आणि आपली बोटं, आपली बोटं आणि आपले बटणं. तर अशा वेळेला होणारा हा संवाद असू शकत नाही, कारण त्या संवादामध्ये सोबत नाही, साथ नाही, एकाकी पण त्यामध्ये भरलेलं उरतं. आणि जसं रात्रीचा दगड आता पहाटेपर्यंत कसा तरी नेऊन टाकावा त्या पद्धतीनं आपण हा संवाद उरकतो. सकाळ झाली की पाय पाठीला लावून पोटासाठी पळपळ पळायचं. पळपळ परत सुद्धा काय आलं इथे? पूर्णाभ्यस्त शब्द. की सकाळ झाली, रात्री आपण काय करतो की तो दगड नेऊन म्हणजे संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. आणि एकदा का सकाळ झाली की परत आपण दुसऱ्या दिवशीच्या कामासाठी किंवा पाठीला पाय लावून पळणे म्हणजे काय? घाई गडबडीने निघणे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी सुद्धा आपण घाई गडबडीने निघून जातो. पोटासाठी आपल्याला हे सगळं करायचं असतं. म्हणजे जग इतकं हे फास्ट झालेलं आहे, इतकं जलद गती जगाला प्राप्त झालेली आहे की इथे माणसासोबत होणारा संवादही अगदीच कृत्रिमरित्या होतो आहे. काहीतरी संपर्क साधावा म्हणून हा संवाद घडतो आहे. फक्त रात्रीचा दगड पहाटेपर्यंत पोचावा इतक्या पुरता हा संवाद होतो आहे. पहाट झाली की परत आपण आपल्या पोटासाठी पळापळ पळतो. आणि पळायचं तर पोटासाठी पळायचं, कुठं पळतोय भान नाही.
काय करतोय माहिती नाही, किती धावणार आहोत, कुठपर्यंत धावणार आहोत हे कोणालाही माहिती नाही. सतत चिंता आहे उद्या उद्या उद्याची. उद्या उद्या किंवा उद्याची आज, उद्या उद्या उद्याची आज गेला खड्ड्यात, उद्या येत नाही. कशाची चिंता आहे आपल्याला? उद्याची. उद्या काय, माझं भविष्यात काय, मी भविष्यात काय असणार आहे, मी भविष्यात काय करणार आहे, जी काही चिंता आहे आपली ती भविष्याची. आजचा आपण विचार करत नाही. आणि म्हणून लेखक म्हणतात आज गेला खड्ड्यात. गेला खड्ड्यात म्हणजे आपण आजची काळजी करत नाही, आज जगत नाही, आपण जगतोय उद्यासाठी. पण हा उद्या कधी येत नाही आणि त्याच्याच पाठीमागे आपण लागलेला असतो. खड्डा खोल होत जातो. हा जो खड्डा आहे उद्याचा, हा खोल होत जातो, म्हणजे उद्या कधी येत नाही. ही आजची भीषण स्थिती आहे. ही आज म्हणजे आजला आपण महत्त्व देत नाही, आज आपण जगत नाही हां. म्हणजे आज ज्या पद्धतीनं जगायला पाहिजे, संवादाचं मूल्य आपण जोपासायला पाहिजे, तिकडे लक्ष न देता आपण उद्याची चिंता करत, उद्याची काळजी करत, उद्यासाठी आपण धावतोय, पळपळ पळतो आहे, दमतो आहे. आणि हे करत असताना आपल्याला माहिती नाही की आपण कुठपर्यंत धावणार आहोत, खड्डा किती खोल आहे, म्हणजे उद्याचं कधी येणार नाही हे आपल्याला माहिती असून सुद्धा आपण त्याच्या पाठीमागे लागलेलो असतो. आणि असं असताना आजची मात्र आपण आपली भीषण स्थिती करून ठेवतोय. पुढे काय म्हणतात लेखक पहा. संगणकाच्या बोटांनी ची कळ ऐटीत फिरवत भारताची अमेरिका करणारे आपणच. संगणकाच्या बोटांनी, तुम्हाला माहिती आहे की जगभरामध्ये सगळ्यात जास्त तंत्रज्ञानाचा वापर म्हणजे बुद्धिमत्ता, भारतीय लोकांची बुद्धिमत्ता ती आहे. आणि आपण सध्या अमेरिकेचा भारत करणारे आपणच आहोत. ची कळ ऐटीत फिरवत भारताची अमेरिका करणारे आपणच. आणि पुन्हा अमेरिकेवर टीका करणारे आपणच. म्हणजे भारताची अमेरिका केली, आपण तिथली जीवन पद्धती आणली, तिथली जलद गतीने जीवन आपण आपल्या देशामध्ये अनुभवतो आहे, जगतो आहे, आणि त्यांच्याच प्रमाणे आपण धावधाव पळपळ पळतो आहे. आणि असं असताना आपण स्वतःहून ते स्थिती आपल्यावरती ओढवलेली आहे, तरी सुद्धा आपण नाव ठेवतो ते अमेरिकेलाच, टीका करतो ते अमेरिकेवरच. लौकिक प्रगती करणाऱ्या विज्ञानाचं कोड कौतुक करताना अलौकिक चिरंतन आनंद देणाऱ्या या मातीच्या वारशाचं तेज लोपून कुठलं सुख मिळणार आहे? मिळणारच नाही. हेच त्रिवार सत्य आहे. कोणतं त्रिवार सत्य सांगतायत लेखक? बघा, महत्वाचं वाक्य आहे हे. काय म्हणतात की लौकिक प्रगती करणाऱ्या, दिसणारा विज्ञानाच्या आधारे आपण आपली स्वतःची लौकिक प्रगती करतोय. लौकिक प्रगती करतोय म्हणजे काय? म्हणजे जे आपल्याला दिसतं डोळ्यांनी आणि ज्या पद्धतीनं आपण प्रयत्न करून काहीतरी मिळवू शकतो, ती फक्त आपण प्रगती करतो आहे. आणि ही प्रगती करत असताना, विज्ञानाचं कोड कौतुक करत असताना मात्र जो अलौकिक चिरंतन आनंद जो देणारा भाग असतो, तिकडे मात्र आपण दुर्लक्ष करतो. या मातीच्या सानिध्यात राहणं आपण विसरतो. मातीच्या वारशाचं तेज लोपून आपल्याला कुठलं सुख मिळणार आहे? म्हणजे अलौकिक आनंद मिळवण्याच्या पलीकडे आपण लौकिक सुखाच्या मागे लागलेला आहे, क्षणभंगूर सुखाच्या मागे लागलेला आहे, ज्याचा आनंद एका क्षणापुरतो होतो आणि एका क्षणामध्ये तो मिटून जातो. चिरंतन सुख आपण मात्र पूर्णपणे विसरलेला आहोत. मातीशी आपला संवाद राहिलेला नाही. मग वारशाचं तेज आपण लोप करून ठेवलेला आहे. आणि असं लोप करून कुठलं सुख मिळणार आपल्याला? अर्थातच मिळणार नाही. हेच त्रिवार सत्य आहे. मग खरं सुख ते कोणतं? खरं सुख कोणतं आहे? कशात आहे खरं सुख? खरं सुख म्हणायचं कशाला? तर काय म्हणतायत पहा, मग खरं सुख ते कोणतं हेही कळण्यापासून आपण इतके दूर जाऊ की विनाश हाच विकास हा नव्या जगाचा मंत्र होईल. बघा, हे वाक्य अंडरलाईन करा. विनाश हाच विकास या संदर्भात तुम्ही तुमचे मत व्यक्त करा, अशी कृती असू शकते. म्हणजे काय, अतिशय सुंदर हे वाक्य आहे पहा. सुंदर यासाठी म्हणते आहे की खऱ्या अर्थाने आपल्याला विचार करायला भाग पाडणारं हे वाक्य आहे. काय म्हटलं इथे? विनाश विनाश हाच विकास. काय होते आता की सुख म्हणजे काय हे कळायच्या आधीच आपण इतके दूर गेलेले असू की विनाश हाच विकास या नव्या जगाचा मंत्र होईल. स्वतःचा विनाश करून घेणे. उदाहरण देता येईल आपल्याला. आपण बघा ना, आता आपल्याकडे प्रगतीच्या नावाखाली, रस्ते सुधारण्याच्या नावाखाली असंख्य झाडं कापल्या गेलेली आहेत. असंख्य झाडं कापल्या गेलेली आहेत. रस्ते मोठे मोठे चौडे झालेले आहेत, 4 पदरी रस्ते झालेले आहेत. परंतु निसर्गाचा ऱ्हास करत आपल्याला कोणत्याही प्रकारचं सुख मिळणार नाही. आपल्याला असं वाटतं की आपण ही प्रगती करतो आहे, परंतु आपण हळूहळू एक एक पाऊल विनाशाकडे टाकतो आहे. कारण पृथ्वीवरची जर झाडच नष्ट झालीत तर मग काय होईल?
किंवा पृथ्वीवर झाडं कमी होत गेली, आता त्याचा परिणाम आपण आजही भोगतोच आहे है ना. नको त्या वेळेला पाऊस, म्हणजे असिझनेबल ज्याला म्हणू आपण, ऋतू नसेल तरीसुद्धा पाऊस पडेल. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये बघा ना, थंडीचा हा महिना आहे, जानेवारी महिना, पौष महिना सुरू आहे. अशा वेळेला खूप जास्त थंडी असते. परंतु आज आपल्याला आत्ताच उन्हाची झळ लागल्याचा भास इथे होतो आहे. तात्पर्य काय, की निसर्गाचा समतोल ढासळतो आहे. पण आपला हे अजूनही लक्षात येत नाही. आपण त्या विनाशालाच विकास समजून घेतो आहे. असं या पद्धतीने तुम्ही तुमचं स्वतःचं मत मांडू शकता. आणि हा आज जगाचा नवा मंत्र बनतो आहे. विनाश हाच विकास. एकीकडे आपल्याला असं वाटते आपण विकास करतो आहे, पण हळूहळू पावलं मात्र आपण आपल्या पृथ्वीच्या विनाशाकडे वळतो आहे, हे मात्र आपण पूर्णपणे विसरलेलो आहोत. आता निव्वळ यंत्रसंवाद करून चालणार नाही, गरज आहे ती चिंतनाची. कुठं भरकट निघालो आहोत हे कळण्यासाठी धावताना अंमळ थांबण्याची गरज आहे. अंमळ, किमान क्षणभर तरी आपल्याला इथे थांबण्याची गरज आहे. कुठे निघालोय, का निघालोय, किती धावतो आहे, कुठे थांबायचं आहे, हे आज आपल्याला माहिती नाही. सगळे धावतात म्हणून आपणही धावतो आहे. आणि सगळ्यांची स्थिती ती आहे, तुमची आमची सगळ्यांची स्थिती तीच आहे. कारण हे एक प्रकारचं चक्र निर्माण झालेलं आहे. या चक्रातून सुटण्यासाठी अंमळ थांबणे गरजेचं आहे, किमान थोडा वेळ थांबणे गरजेचं आहे. जर आपण ते थांबलो तर आपल्याला कुठेतरी वेळ मिळेल, आपण त्याचं चिंतन करू शकू आणि फक्त यंत्रसंवाद न करता हृदयाशी संवाद कशा पद्धतीनं करता येईल, हा जर आपण विचार केला तर कदाचित कुठेतरी आपल्याला थोडंफार निवांतता मिळेल. जीवनात चिरंतन सुख ज्याला म्हणतात ते मिळण्याचा उंबरठ्यावर कदाचित आपण उभं असू, परंतु असं होत नाही आहे. आणि हेच खंत लेखक या ठिकाणी व्यक्त करतायत. काय म्हणतात पहा, अमर थांबण्याची गरज आहे, जाणण्याची गरज आहे. आपल्याला संवाद शून्य एकाकी पण नको आहे हे खरे आहे, पण आपणही कुणाला तरी संवाद न करता एकाकी पाडला आहे, यामुळे अस्वस्थ होण्याची गरज आहे. पहा, संवाद शून्य पण किंवा संवाद शून्य एकाकी पण कुणालाही आवडणार नाही. आपल्याला एका रूममध्ये कोंडून ठेवलं आहे आणि तुमच्या हातात लाख मोबाईल दिला असेल, ठीक आहे, परंतु किती वेळपर्यंत तुम्ही त्यावरून संवाद साधाल? जोपर्यंत हृदयाशी प्रत्यक्ष जोपर्यंत आपण भेटत बोलत नाही, तोपर्यंत तो हृदयाचा संवाद हृदयाशी होत नाही, त्यातून एकाकी पण येतं. पण हे करत असताना हे पण लक्षात ठेवायला पाहिजे की आपण सुद्धा तसाच वापर करतो आहे आणि कुणाला तरी आपण एकाकी पाडतो आहे. म्हणजे आपणही मोबाईलचाच वापर करून किंवा आपणही संगणकाचा वापर करून, इंटरनेटचा वापर करून अशा पद्धतीनं संवाद साधतो आहे. आणि त्यामुळे मग अर्थातच कुणीतरी दुसरा व्यक्ती त्या ठिकाणी काय करतो आहे, एकाकी. जसं आपण एकाकी पडतो आहे, तसं ज्याच्याशी आपण संवाद यंत्राच्या द्वारे साधतो आहे, ती व्यक्तीसुद्धा एकाकी पडते आहे. आणि या गोष्टीपुढे काय होणं गरजेचं आहे, अस्वस्थ होण्याची गरज आहे. संवाद नको संवाद नको होता तोही स्वार्थासाठी. संवाद नको होतो तोही स्वार्थासाठी. संवाद नको आहे आणि जर झाला तर तो कशासाठी होतो, आपला स्वार्थ साधण्यासाठी. आणि आता तो हवा आहे तोही स्वार्थासाठीच. म्हणजे संवाद आपल्याला नको होता, का नको होता, कारण आपल्याला आपला स्वार्थ होता, बोलायचं नव्हतं, वेळ वाचवायची होती, अंमळ आपल्याला पैसा कमवायचा होता आणि भरपूर पैसा कमवून भरपूर सुख आपल्याला मिळवायचं होतं. म्हणून आपण या स्वार्थासाठी संवादाचा रस्ता बंद केला, किंवा संवाद आपल्याला नको होता आणि आता आपला तो हवा आहे तोही आपल्या स्वार्थासाठी, है ना. संवाद आहे, पाहिजे आहे, आणि तो कशासाठी, आपल्या स्वार्थासाठी, आपलंच एकाकी पण दूर होण्यासाठी. ही लबाडी कायम ठेवली तर पुन्हा आणखी एक संवाद हवाय, या स्वार्थाचा मॉल उभा राहील इतकंच. आणखी संवाद हवाय, हा जो स्वार्थ आपला त्या ठिकाणी असेल, याचा फक्त मॉल देईन, परत त्या ठिकाणी खरेदी विक्रीचा व्यवहार सुरू होईल. आणि अर्थातच बघा ना, आता आपण व्यायाम, पूर्वीच्या काळामध्ये काही हास्य क्लब वगैरे नव्हते, लोकांना आज हसायला येत नाही किंवा हसण्यासाठी संधीच मिळत नाही, आणि असे लोक मग हास्य क्लब जॉईन करताना आपल्याला दिसतात. येत आहे का? म्हणजे काय, तोही काय आहे, एक व्यवहार आहे, स्वार्थ आहे. आणि अशाच पद्धतीनं संवाद आपल्याला हवा आहे, म्हणजे हसणं आपल्याला हवं आहे, पण आपल्याला हसायला येत नाही, हसण्याची संधी मिळत नाही, म्हणून हास्य क्लब जॉईन केला जात आहे. बरोबर आहे. तसं संवाद आपल्याला हवा आहे, पण संवाद करायला आपल्याला हृदय नाहीत, संवाद करायला आपल्याला व्यक्ती नाही. आणि मग अशा वेळेला आपण जो संवाद साधू, अर्थात त्यासाठी सुद्धा मग कदाचित मॉल उभे राहतील, कदाचित तिथेही व्यवहार ठरेल, स्वार्थासाठीच तो जमेल. संवादाची इतकी गरज माणसाला का आहे, याचा शोध या निमित्तानं घ्यायला हवा. मन हे प्रत्येक प्राण्यालाच आहेच, पण मनात सुखदुःखाची कंपनं निर्माण होऊन त्यातून नवनिर्मिती करण्याचं अनोखं दान फक्त आणि फक्त मनुष्य प्राण्यालाच आहे. म्हणूनच मेंदूतून प्रकटणाऱ्या अनेक अनैसर्गिक प्रेरणांपैकी एक नवनिर्मितीची प्रेरणा, जी विचार करायला लावते, भूतकाळाशी धागा जोडते.
आपण या संदर्भातील चर्चा पुढच्या तासिकेमध्ये करूया.